नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या ठिकाणी आज आपण तांदळाचे बॉबे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर त्यासाठी 1 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 3 चमचे पापडखार लागणार आहे आणि साधारणतः 1.5 चमचा इतपत 1.5 ते 2 चमचे इतपत मीठ लागणार आहे. आता जेवढं आपण पीठ घेतो ना, तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. इथं मी त्यासाठीच म्हणजे तुमचं पीठ कितीही असू देत, पण एका भांड्याचं कोणत्याही मेजरमेंट घ्यायचं, म्हणजे त्याच्यानुसार काय होतं, की आपल्याला पाण्याचा अंदाज समजतो. तर साधारणतः म्हणजे दुप्पट पाणी आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये पाण्याला उकळी आली, की मग आपला पापड खार आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि साधारणतः 1 चमचाभर तेल घालायचं, म्हणजे आपल्या बॉबे पापडाला छान अशी चमक येण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर पीठ असं चिकटत पण नाही. तर पाण्याला चांगली आता खळखळून उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. पीठ जेव्हा आपण घालतो किंवा पीठ जेव्हा आपण वळणार आहोत ना, तर त्यावेळेस असं लाकडी उलटणं असेल किंवा मग लाकडी उलटणं नसेल तर आपलं जे बेलणं असतं ना, तर ते घ्यायचं, म्हणजे पीठ जास्त चिकटत नाही. आणि तुम्ही बघू शकताय पीठ टाकल्यानंतर लगेचच मी काय केलं, की त्याच्यावरती ताट झाकून घेतलं आणि ताट झाकल्यानंतर जसं पाण्याला उकळी येईल तसं पाणी वरती येत जातं. आता हे म्हणजे मिश्रण पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल, की पाणी जास्त झालं आहे का? तर पाणी बिलकुल जास्त होत नाही. तांदळाची पिठी आहे, पाणी शोषून घेतं. सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे. आता हे छान असं आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला त्याला आणखी वाफ द्यायचीच आहे. हळूहळू तुमच्या लक्षात येईल, जसं पीठ मिक्स होईल ना, तसं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य होतं. आता तांदळाची पिठी कशी तयार करायची, तर खिच्या पापडचं रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याच्यामध्ये मी पूर्ण प्रोसेस सांगितली आहे. पण तरी देखील थोडक्यात सांगते, की रेशनचे जे तांदूळ असतात ना, तर ते तांदूळ निवडून स्वच्छ धुवून घेतले आणि धुवून चांगले एक रात्र किंवा एक दिवसभर असं आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत आणि मग हे तांदूळ गिरणीतून दळून आणायचे आहेत. तर सोपे आहे, म्हणजे पिठी करण्याची प्रोसेस जी आहे तर तीसुद्धा सोपी आहे. पीठ चांगलं हटून घेतलं. आता नंतर परत ताट ठेवलं आणि छान वाफ काढून घेतली. बघू शकताय चांगली वाफ आलेली आहे. अजून आपल्याला हे पीठ चांगलं मळायचं आहे. थोडंसं पीठ दिसत असेल तुम्हाला, तर ते सगळं मिक्स होऊन जातं. आता हे जे पीठ आहे तर ते मळण्यासाठी मी या ठिकाणी काय केलेलं आहे, तर सुती रुमाल घेतलेला आहे. प्लॅस्टिकचं घेतलं कागद, तर काय होतं, की गरम पीठ असतं तर त्याचं प्लॅस्टिक थोड्या का होईना प्रमाणामध्ये ते चिकटू शकतं. तर त्यामुळं जिथं टाळता येऊ शकतो प्लास्टिकचा वापर, तिथं आपण टाळायचा आहे. तर असं कॉटनचा कपडा घेऊन थोडासा ओलसर केला, की छान पीठ आपल्याला मळता येतं आणि भाजत पण नाही. तर असं एक 5 ते 7 मिनटं जेव्हा तुम्ही मळाल ना, तर त्यावेळेस छान एकजीव होतं हे पीठ आणि नंतर मग स्मॅशरने काय करायचं आहे, आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. स्मॅशर नसेल तर तांब्या किंवा पेला घेतला तरी चालेल आणि असं चांगलं छान व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आपला पेढा कसा तयार होतो ना, त्या पद्धतीनं हे पीठ तयार झालं पाहिजे. म्हणजे मग आपले जे काही बॉबी आपण तयार करणार आहोत, तर ते करतानासुद्धा आपल्याला जास्त कठीण जात नाही. पटकन तयार होतात, जड जात नाही मेन म्हणजे. आणि त्याचबरोबर ते चिरत नाहीत किंवा तुटत नाहीत. अगदी एकसारखे बॉबी पापड आपले बनवून तयार होतात. आणि इथं बघू शकताय पीठ आपलं किती छान मऊसूत झालेलं आहे. टेक्स्चर किती छान आलेलं आहे. अगदी पेढ्यासारखं ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे. तर आता पीठ चांगलं मळून झालेलं आहे. थोडं करून परत आपल्याला काय करायचं आहे, हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण सोऱ्यामध्ये हे पीठ घालू, तर त्यावेळेससुद्धा आपल्याला थोडं करून काय करायचं आहे, पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तोपर्यंत जेवढं आत्ता लगेचच लागणार आहे तेवढं पीठ मी काढून घेतले आणि बाकीचं असं कापडामध्ये किंवा या रुमालामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे.
तर या पद्धतीनं बघू शकताय तुम्ही असं पीठ आपण भाकरीला जसं मळतो ना त्या पद्धतीनं छान एकजीव होईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि मग आपण आपल्या या सोऱ्यामध्ये पीठ घालून घेणार आहोत. आता अगदी थोडंसं तेल सुरुवातीला आपल्याला इथं सोऱ्यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि जी चिपळी असते ना पापड बनवण्यासाठीची पापडी बनवण्याची जी चिप असते ना तर ती घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ काय आपल्याला घालून घ्यायचं आहे. तेल का लावायचं तर सोऱ्याला पीठ चिकटू नये म्हणून. नंतर हे तेल लावण्याची बिलकुल पण गरज नाही. आणि आता आपण हे आपले बॉबे पापड तयार करून घेऊयात. तर त्यासाठी घरातच आता हे मी बनवून घेते. उन्हात जाण्याऐवजी घरातच हे करून घेतलं आणि नंतर बाहेर नेऊन सुकवलं तरीसुद्धा चालेल. तर या पद्धतीनं बघू शकताय किती स्मूथली असे हे पापड आपले म्हणजे तयार होत आहेत. खूप जास्त असं रेटावं लागत नाही किंवा सहजासहजी हे पापड बनवून तयार होतात. खिच्या पापड खायचे पण बनवायला मदतीला कोणी नाही आहे. तर अशा वेळी हा एक खूप छान आणि उत्तम असा पर्याय आहे. लगेचच बनवून तयार होतात. खिच्या पापडला जेवढा वेळ लागतो ना तेवढा याला वेळ पण नाही लागत. अगदी 1 ते 1.5 तासामध्ये 1 किलोचे तुमचे हे बॉबी पापड बनवून तयार होतात. मस्त असे हे बॉबे पापड आता मी 2 दिवस चांगली उन्हामध्ये सुकवून घेते आणि इथं बघू शकताय हे बॉबे पापड चांगले आपले उन्हामध्ये सुकलेले आहेत. किती छान तयार झालेले आहेत. लक्षात येईलच तुमच्या ते बघितल्यानंतर. तळल्यानंतर सुद्धा तेवढेच पांढरे शुभ्र होतात. त्याचबरोबर चवीलासुद्धा छान लागतात. लहान मुलं जर घरात असतील तर पूर्ण पापड संपवतीलच असं नाही आणि तुकडे पडतात सगळ्या घरातून. तर अशा वेळी हे बॉबी पापड खूप चांगला पर्याय आहे. अगदी सहजरित्या त्यांना ते खातासुद्धा येतं आणि बघू शकताय कलर किती छान आलेला आहे. अगदी पांढरे शुभ्र हे पापड बनवून तयार होतात. वेळ लागत नाही, खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. कोणी मदतीला नसेल तर अगदी बसल्या बसल्या तुम्ही हे पापड बनवू शकता. आणि ऊन जर नसेल तर म्हणजे घरात थोडंसं सुकवून नंतर ऊन दिलं तरीसुद्धा चालू शकतं. म्हणजे उन्हातच घालायला हवेत असं पण काही नाही. तर इथं मी पापड तळलेत आणि बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता लहान मुलांना देताना याच्यावरती थोडंसं चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून दिलं तर ते सुद्धा आवडीनं खातील. बाहेरचं पॅकेट प्रोडक्ट्स आणून त्यांना देण्यापेक्षा असं घरातलं दिलं तर मुलं देखील खुश होतात. आणि बघू शकताय तुम्ही किती सहजरित्या हे तुटत आहेत. त्याचबरोबर तेलकटसुद्धा होत नाहीत. नंतर भेटूयात. चलो बाय.